जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 25 डिसेंबर रोजी नेरी केंद्र शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अमृतराव चिंदूजी पाटील यांच्या 8व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भव्य शालेय अमृत महामॅरेथॉन स्पर्धेचे तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अमृत महामॅरेथॉन स्पर्धेत तालुकाभरातून शालेय पातळीवरील 550 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, तर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर केशव पाटील हे होते, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक MM कासार, मराठा सेवा संघाचे माजी विभागीय अध्यक्ष सुरेश पाटील, नेरी केंद्र शिक्षण प्रसारक ऑफ मंडळाचे चेअरमन नानासाहेब प्रमोद अमृतराव पाटील, संस्थेचे सेक्रेटरी वर्षा प्रमोद पाटील, जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, नेरी बीटच्या केंद्र प्रमुख शुभांगी पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत गोविंद कोल्हे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेशजी जाधव, संचालक मंडळातील सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते। भव्य शालेय अमृत महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक नितीन संजय राजपूत, आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक शिवकाल रतन उबाळे, राणीदानजी माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी, तृतीय क्रमांक सौरभ मनोज राजपूत गरुड माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी, चतुर्थ क्रमांक शुभम दिगंबर पाटील न्यू इंग्लिश स्कूल बेटावत यांनी मिळवला, तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक नेहा कैलास गायकवाड निपम पाटील माध्यमिक विद्यालय पळासखेडा मिराचे, द्वितीय क्रमांक खुशी नितीन सावळे आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंदूर, तृतीय क्रमांक सुनीता विक्रम भिल निपम पाटील माध्यमिक विद्यालय पळासखेडा मिराचे, चतुर्थ क्रमांक रोशनी नितीन साबळे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेरी यांनी मिळवला। कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अमृतराव चिंदूजी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून आदरांजली वाहिली। त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। महामॅरेथॉन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, बक्षिसाची रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। अमृत महामॅरेथॉन स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक RA पाटील, दादासो अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालयात रोटवतचे मुख्याध्यापक DA पाटील, दोन्ही विद्यालयातील क्रीडा शिक्षक, इतर शिक्षक वृंद, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। आजच्या या जामनेर तालुका शालेय अमृत महामॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही विनंती आपल्याला आहे। रेडी, ऑन युअर मार्क सर, सेट, गो।
आणि आजच्या या 8व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात करूया. सहकार महर्षी, शिक्षण महर्षी अशी ओळख जिल्हाभरामध्ये निर्माण करायचं. स्वागतं 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 सारे गमरे मग मग रे मग मग रे ही सारे गरे गरे सा गरे गरे सा सारे गमरे मग मग रे मग मग रे ही सारे गरे गरे सा गरे गरे सा कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है कैसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है देवी के बाकी पूजन करे आज देवी के बाकी पूजन करे आज स्वागतम 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 सारे गमरे मग मग रे मग मग रे सारे गरे गरे सा गरे गरे सा सारे गमरे मग मग परिसरातील सर्व सरपंच, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच डॉक्टर्स वगैरे सर्वांचे नाव न घेता व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती आणि समोर उपस्थित असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आज दादांचं 8वं पुण्यस्मरण आहे आणि ज्यावेळेस या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण पाहिलं की सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं होतं. दरवर्षीप्रमाणे एक मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केली. त्यामध्ये तालुका स्तरातील सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. मुलांसाठी आणि मुलींसाठी या दोघं स्पर्धा आपण आयोजित केल्या. त्याचप्रमाणे यावर्षी एक नवीन संकल्पना लक्षात आली की या स्वर्गीय अमृतदादांच्या या कार्याला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं अशा सर्वांच्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी एक आपण रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर याच्यामध्ये या पुण्यतिथी त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा असते, पण यावर्षी एक वेगळा उपक्रम म्हणून आपण आज रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, त्याचप्रमाणे आपल्या मुलींसाठी शिक्षणाचे दालन करून देणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले आणि दादासाहेब यांना सर्वप्रथम मी अभिवादन करते.
सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष DK दादा, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर, तसेच ग्रामस्थ मंडळी, मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतलेले सगळे विद्यार्थी मित्र आणि इथं माझ्या जमलेल्या सावित्रीच्या सर्व लेकींना आणि तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते. सांगत नाही, तसेच आरे पाटील सरांनी सांगितले, पुन्हा तेच ऐकण्यात मुलांनाही बोर होईल आणि सकाळी 6 वाजेपासून विद्यार्थी इथं जमलेले आहेत. त्यामुळे मुलांची ऐकण्याची मानसिकता नसेल, पण तरी आता मला इथं बोलण्यास बोलवलं आहे, तर त्यामुळे माझेही तुम्हाला 2 शब्द हे ऐकून घ्यावे लागतील. तर ते तुम्ही शांततेत ऐका, म्हणजे मी तुम्हाला असं जास्त बोरिंग वगैरे करणार नाही. 1986 ला ज्यावेळेला मी लग्न करून नेरीला आले, माझं पहिलं पाऊल नेरीला पडलं. त्याच्यानंतर आमचं मोठं कुटुंब होतं, 6 भावांचं एकत्रित कुटुंब. त्याच्यातली मी पहिली सून मीच होती घरामध्ये आणि 19 मुली होत्या. एवढ्या मोठ्या कुटुंबात मी आल्यानंतर मी थोडी घाबरले. मला कळत नव्हतं, नातेगोतेही समजत नव्हते. ते नातेगोते सगळे समजण्यात मला जवळजवळ वर्ष लागलं. कोण कोणाचे नातेवाईक काय असं सगळं. मला स्वतःला 6 सख्या नंदा माझ्या आहेत आणि नानासाहेब हे एकटे भाऊ. मग ज्या वेळेला मी यायची, आम्ही जामनेरला राहिलो 1-2 वर्ष. त्याच्यानंतर आम्ही जळगावला क्रांती ट्रेडर्स म्हणून आमचं बी बियाण्याचं नवीन दुकान तिथं झालं. त्याच्यामुळे आम्ही जळगावला राहायला गेलो. माझं येणं फक्त तात्पुरतं, काही प्रोग्राम असले नेरीला, लग्न वगैरे असले त्यावेळेला मी फक्त नेरीला यायची. घर आणि जळगाव, गाडीतून उतरले की घरातून गाडीत बसले की जळगाव, एवढंच माझं होतं. त्यामुळे माझं विश्व फक्त तेवढंच होतं आधी. आणि मी जास्त कमी बोलायची, मी जास्त काही बोलत नव्हते, म्हणजे तशी मी शांत होती. पण आता मी मला म्हणतात की तू जास्त बोलते. आता मला सवय झाली ती आणि त्यांनाही ऐकण्याची सवय झाली. ज्यावेळेला मी 2007 मध्ये मला जिल्हा परिषदला हे आलं, त्यावेळेला मी उभी राहिली नेरी गटातून जेडपी सदस्य म्हणून. त्यावेळेला मी म्हणून उभे राहिले आणि मी त्यावेळेला नेरी गटातून निवडून आले. त्याच्यानंतर मग माझं येणं जाणं सुरू झालं. म्हणजे माझी दादांशी चर्चा व्हायची, मी त्यावेळेला मग दादांशी बोलायला लागली. मग म्हणजे दादांना खूप अभिमान वाटायचा मी ज्यावेळेला बोलायची त्यावेळेला. मग ते मला सांगायचे की तू महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे नेरीमध्ये. मग मी त्यावेळेला महिलांसाठी बचत गटाची योजना आणली. त्यावेळेला मी 75 बचत गट तयार केले होते त्यावेळेला. त्याच्यानंतर महिला मेळावा मी घ्यायला लागली. त्या वर्षापासून आतापर्यंत 15 का 16 वर्ष त्या महिला मेळाव्याला झालेली आहेत. मग दादाशी असे गप्पा वगैरे व्हायच्या. दादा कधीतरी जळगावला राहायला यायचे, 15 दिवस राहायचे दादा. मग दादांच्या आवडीचे पदार्थ मी करायचे, दादांना जे जे आवडायचं ते करायचे. दादांना चिकन खूप आवडायचं, चिकन आवडायचं खूप, पण खायचे फक्त 1च पीस. पण म्हणायचे मला खूप आवडतं. पण मग नेमकं काय व्हायचं, ज्या वेळेला दादा यायचे त्यावेळेला नेमके ते सोमवारीच यायचे. ज्या वेळेला यायचे तेव्हा जळगावला नेरीहून जेव्हा यायचे तेव्हा सोमवार असायचा आणि त्यांचा उपवास असायचा. त्याच्यामुळे मला त्यांना काही चिकन करून खाऊ घालता यायचं नाही. उपवास माझ्याकडे सोडायचे, जेवण वगैरे छान करायचे, एक झोप घ्यायचे, चहा वगैरे पिऊन मग दादा निघायचे. असा दादांचा दर सोमवारचा उपक्रम असायचा हा. त्याच्यानंतर काही दिवसानंतर दादांचं वार्धक्य वाढत गेलं. मग दादा 15-15 दिवस मग माझ्याकडे जळगावला येऊन राहायचे. मग आमच्या वहिनी साहेब म्हणजे आमच्या सासूबाई, आम्ही त्यांना वहिनीच म्हणायचो. वहिनी म्हणायच्या की जेवण किती उशिरा बनवते, 1 वाजवून टाकते जेवायला, स्वयंपाक करायला. पण दादा म्हणजे स्वयंपाक किती छान करते. मग त्या दादांना ठेचा जास्त आवडायचा, वरण भात 2 भाज्या असायचा, ठेचा असं दादांचं जेवण असायचं. कढी खूप आवडायची.
मग आमच्या सासूबाईंचं आणि दादांचं नेरीला आल्यानंतर चर्चा व्हायची की किती छान पदार्थ बनवते, किती चव आहे तिच्या हाताला. मग आमच्या सासूबाई म्हणायच्या, वहिनी मग मागवत जा डबा जळगाव, एक जाईल 4 वाजता जेवत जा असे. मग दादांना ते बोलायचे. पण तसे आमचे दादा सुशिक्षित विचारांचे असल्यामुळे त्यांनी माझ्यावर जास्त काही कुठलं कोदरेशन आणलं नाही. थोडंफार सासूबाईंचं असायचं की काचेच्याच बांगड्या घातल्या पाहिजे म्हणजे सौभाग्यवतीने, पण त्या वाजायच्या म्हणून मिळाले ते माझ्या बांगड्या काही हातात टिकायच्या नाही म्हणून मी घालायची नाही, फक्त ते सोन्याच्या दोनच बांगड्या घालायची. पण त्यांना नेहमी वाटायचं. पण जरा शहरात राहिल्यामुळे थोडं आपण गाऊन वगैरे घालतो नाईट ड्रेस म्हणून, पण त्यावेळेला आमच्या सासूबाईंचा विरोध असायचा. आमचे दादासाहेब सुशिक्षित विचारांचे ते म्हणतात की जळगावला घालते ना घालू दे, नेरीला नाही घालत ना बस. असे आमचे दादा होते. एकदा दादांचं गंमत सांगते मी. एकदा मी इथं नेरीला आलेली होती. आता मला वाटतं इथे बसलेले सगळेजण शर्टला बटन स्वतः लावतात, तुम्ही की घरच्या महिला लावून देतात तुमच्या शर्टला बटन? सांगा बरं. मला दादांचा अभिमान असा वाटतो की त्यावेळेला दादांच्या शर्टचं बटन तुटलेलं होतं आणि त्यावेळेला दादांचं 70-75च्या घरात असतील दादा. त्यावेळेला स्वतःच्या हाताने ते बटन लावत होते स्वतःच्या शर्टला. केवढी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आताच्या पुरुषांना सांगा बरं, बटन लावतील का? नाही लावणार. पण आधी मी नानांच्या शर्टचे बटन तुटायचे. आमची बाई ते कपडे आपटायची, त्याच्याने ते फोडून ठेवायची बटणं, त्याच्यात त्यांचे तुटायचे. मग ते शर्ट माझ्याजवळ घेऊन यायचे. ते बटणं माझं कामातून वेळ काढायचा आणि त्यांच्या शर्टला बटन लावायचं काम मी करायचे. नंतर मी ज्या वेळेला दादांच्या शर्टला स्वतः दादांनी बटन लावलेलं बघितलं तेव्हा मी नानांना सांगितलं, आजपासून तुम्ही स्वतः तुमच्या शर्टला बटन लावायचं, मी लावणार नाही. पण त्याच्यानंतर गंमत अशी की त्यांच्या शर्टचे बटनच तुटले नाही. असं हा योगायोग म्हणावा. असे आमचे दादासाहेब मला नेहमी सांगायचे की तू दर मंगळवारी जगात आपल्या नेरीला येत जा. नेरीला आल्यामुळे तू समाजाशी जोडली जाशील. आणि खरोखरच मी तेव्हापासून पूर्ण नेरी काय जामनेर तालुक्यातल्या सगळ्या व्यक्तींना आता चांगल्या प्रकारे ओळखायला लागली आहे. सगळ्या समाजात मी वावरायला लागलेली आहे. त्याप्रमाणे शाळेशी जोडली गेली. दादांचे तर भरपूर किस्से आहेत. दादांना कुठे जायचं असलं की ते मोठा मुलगा माझा म्हणजे त्यांचा नातू त्याला हर्षलला फोन करायचे की तुम्हाला इथं मुंबईला घेऊन चल, पुण्याला घेऊन चल, तर लगेच हो म्हणायचं दादा. आणि दादांसाठी स्पेशल ॲम्ब्युलन्स करायचा. ॲम्ब्युलन्स गाडीमधून दादा पुण्याला जायचे, मस्त एन्जॉय करायचे. त्यांना हॉटेलचं जेवण खूप आवडायचं आणि त्यांचा लवाजमा सोबत असायचा. 4-5 जण सोबत नेम असायचे. त्यांना घेऊनच ते फिरायचे आणि त्यांना पोटभर जेवण करायला लावायचे की जे जे आवडायचं ते तुम्ही खा. असे त्यांचं पोट भरून ते सगळ्यांना तृप्त करायचे दादा. मुंबईला जायचे. मग त्यांची शेवटची इच्छा एकच राहिली होती की त्यांना गोव्याला जायचं होतं. मग ते नातूला सांगायचे हर्षलला की मला गोव्याला घेऊन चल तू. पण दादांची कंडिशन तशी नव्हती नेण्यासाठी, फक्त हो म्हणायचे. आणि दर त्यांचा फोन त्याला नेहमी असायचा. आम्हाला कोणाला फोन नाही करायचे. नंतर ते फक्त त्याला फोन करायचे. मोंटी म्हणतो आम्ही त्याला घरी, मोंटी तू ये, मी आज चाललोय, आजचाच दिवस आहे, मी उद्या मी चाललोय. मग तो सांगायचं दादा अजून वरती रिझर्वेशन आहे, तुमचा नंबर नाही अजून वरती जायला, मला थांबावं लागेल. मग तो भेटून आला की त्यांचं गप्पा वगैरे मारले की दादा फ्रेश होऊन जायचे. असं त्यांचं चालायचं. तर मग ते जेव्हा यायला लागले नेरीहून यायचे, त्यांना राहावंसं खूप वाटायचं की आपण आता जळगावलाच राहू. पण आमच्या वहिनी साहेबांना करवायचं नाही, त्यांना नेरीला आवडायचं. त्याच्यामुळे मग ते 15 दिवस राहायच्या कशा तरी आणि मग त्यांचं काहीतरी गुळपीठ जमवायच्या दादांशी आणि मग ते दादांना घेऊन यायचे नेरीला. मग यायचे आणि राहायचे. आणि मग येताना त्यांच्यासोबत 2 जण असायचे, देवीदास भाऊ असायचे आणि एक गोपाळ म्हणून जो दादांची सेवा करायचा, ते 2 जण त्याच्यासोबत असायचे. आणि मी त्यांना नाश्त्याला जे पदार्थ वगैरे द्यायची बनवून ते सांगायचे की तू शिकून घे, तिच्याकडून शिकून घे, कोणते पदार्थ छान बनवते आणि मला नेरीला गेल्यावर तू तसं बनवून खाऊ घालायचं. असं दादा नेहमी त्या मुलांना गोपालला सांगायचे. मग असंच नेहमी एकदा मग आणि त्यांना चहा पण माझ्या हातचाच आवडायचा, दुसऱ्याच्या हातचा कोणाचाच आवडायचा नाही.
एक तास आणि त्यांचं जेवण 11 वाजता होऊन जायचं जेवण आणि 2 वाजता लगेच चहा. मला ते आश्चर्य वाटायचं त्यावेळेला की 2 वाजता चहा कसं काय पिऊ शकता. आपली 4 किंवा 5ची वेळ असते चहा पिण्याची आणि दादा 2ला चहा पितात. मी थोडंसं लोळलेली होती त्या दिवशी. मग चहा ठेवायला तो गोपाल आला म्हणे मी करून आणतो. दादा ताई झोपलेल्या आहेत म्हणे उठव तिला, तिच्याच हाताचा चहा प्यायचा आहे मला. मग मला त्याने उठवलं आणि मग मी त्याला चहा करून दिला. म्हणजे अशा प्रकारे दादांच्या गमती होत्या. आणि दादांना शेवटी गोव्याला जायचं म्हणजे जायला होते पण ते राहून गेलं आणि शेवटी तर ते मला म्हणजे ताई म्हणायला लागले होते. म्हणजे वर्षा वगैरे नाही म्हणायचे, मला ते ताई म्हणून आवाज द्यायचे, ताई इकडे ये. तर मला इतकं छान वाटायचं की मला त्यांनी जे त्यांचं मुलीप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिलेलं आहे दादांनी. तर दादांच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त ती एक गोव्यालाच जायची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आणि खरंच दादा 25 डिसेंबरलाच आपल्याला सोडून गेले. आणि मग तेव्हा वाटलं की दादा गोव्यालाच गेले. आता 25 डिसेंबरला गेले. 25 आपला क्रिसमस डे असल्यामुळे मग आम्ही ते असं म्हणतो की दादा गोव्यालाच गेले दादा. पण असं दादांचे भरपूर किस्से आहेत, त्यांच्या आठवणी आहेत. त्यांच्या आठवणी सांगितले. डोळे पाणावतात, डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. असं दादांचं व्यक्तिमत्व होतं. छान असं समाजवादी असल्यामुळे त्यांनी सगळ्या समाजाला एकत्र बांधून ठेवलेलं होतं. तसंच कुटुंबालाही बांधून ठेवलेलं होतं. आणि शेवटी एकच म्हणेल की वर्णया तुमची महती शब्द पडतात अपुरे. वर्णया तुमची महती शब्द पडतात अपुरे. तुम्हीच आमचे सर्वस्व आणि तुम्हीच आमचे दैवत असे हे आमचे दादा आम्हाला सोडून गेले. आणि मी आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पसुमनांची श्रद्धांजली दादासाहेबांना अर्पित करते. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.